सर्वांना माझा नमस्कार. मी पूनम नवघरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आता वाजले होते सकाळचे 5. तर इथे मी लगेच स्वयंपाक हे बनवून घेतला. त्याच्यानंतर मग स्वयंपाक कसं 26 जानेवारी होती त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक बनवून आपल्याला झेंडावंदन करायला बी जायचं होतं प्रजासत्ताक दिनासाठी. त्याच्यानंतर लगेच पटापट तयारी, घरची कामं हे पण आवरून घेतली. स्वयंपाकही बनवला, बाकीचे कामं तसेच होते. तयारी करून मग आम्ही गेलो झेंडावंदनला. मुलांना यांना पण घेतलं होतं सोबत. पूजन केलं जातंय. भारत असा शाळेमध्ये गेलं का कसं लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात ना. लहानपणी आपण असंच मैत्रिणीसोबत मित्रांसोबत जायचो झेंडावंदनला. 15 ऑगस्ट असो किंवा प्रजासत्ताक दिन असो 26 जानेवारी. तिथून आले, घरातली सर्व कामं हे आवरून घेतली बाकीची. चला म्हणलं आज जर थोडं लवकर आलो होतं त्याच्यामुळे चला म्हणलं एका रॅकवरची भांडी काढून घेतली. तर घासूनच घेवावं, जेवढं आपण स्वच्छ ठेवलं तेवढं राहते स्वच्छ. त्याच्यानंतर सर्व भांडी घासून घेतले. माझी ऋतू पण कशी आहे ना, लगेच मुलांचं कसं राहतं, आपली आई काही काम करत राहिली का तिथं मधामध्ये करायचं काम राहतं मुलांचं पण. तिनं पण मला खूप मदत केली भांडे घासण्यामध्ये. मुलगी पाहिजे, खरंच मुलगी असलेला फरक राहतो. नाहीतर त्याच्या मनासारखं जर नाही झालं तर ते लगेच त्यांना राग येतो. मी खूप ऋतूला म्हणलं नको करू बाई, अजून लहान आहे, मोठं झालं का हेच कामं करायचे राहतात. बाईच्या जातीला कुठं बी गेलं तरी कामच राहतं. त्याच्यामुळे तिला सांगत होते मग आता लहान आहे त्याच्यामुळे तिला पण हौस आहे करण्याची. तर मग म्हणलं करू द्या, करायचं म्हणती तर थोडीशी केली तिनं मदत. लगेच तिच्या मैत्रिणी आल्या, मैत्रिणी बरोबर लगेच खेळायला गेली. मुलांचं कसं राहतं, कोणी आलं मैत्रिणी की लगेच खेळायला निघून गेली ती. त्याच्यानंतर मग मी सर्व भांडी घासून घेतले, वाळले. मग एवढं ऊन बी नव्हतं त्याच्यामुळं वाळत पण नव्हते. आभाळ 2-4 दिवस झाला आभाळच येते, वातावरण पण बोगस. लगेच मग हे पिल्लू पण मदत करायला तयारच राहतं. तर मग लगेच भांडे घासले, वाळून लगेच मांडणीला पण लावून ठेवले. त्यानंतर चहा हे झाला 4 वाजताचा. लगेच स्वयंपाकाला लागले. तर भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.